हा मुंबईचा एक असा रस्ता आहे जिथे दिवस सुंदर असतो पण संध्याकाळी सगळं बदलतं. मी आहे आरे कॉलनीमधल्या जंगलांमध्ये, जिथल्या काही गोष्टी लोक ओपनली सांगत नाही. आणि त्याच आरेच्या जंगलात आहे इम्पिरियल पॅलेस नावाचं रिसॉर्ट, जे अनेक वर्ष असेच ओसाड पडले आहे. लोक म्हणतात रात्री इथे काही भयानक गोष्टी घडतात, पण ही जागा एकेकाळी एक प्रायव्हेट पार्टी करण्याची जागा होती. इलिगल रेव पार्टीज, डान्स क्लब्स चालायचे, पण अचानक एक दिवशी सर्व बंद झालं. त्याच्यानंतर स्टोरीज सुरू झाली आणि जागा हॉन्टेड म्हणून फेमस झाली. कदाचित भूत नसतील, मग कोण या जागेला भीतीदायक बनवतंय? हा रस्ता घोस्टमुळे नाही, पण त्याच्या पास्टमुळे क्रिपी आहे. सनसेटपर्यंत सगळा रस्ता नॉर्मल असतो, पण खरी स्टोरी रात्री सुरू होते. आज मी त्याच जागेला एक्सप्लोअर करायला आलोय. इकडनं जायचं. अरे हा हो मध्ये बिल्डिंग आली आहे. ओके, तिकडनं जायचंय. हो मी हा हा हा, पण पुढे ते शूटिंगचं असतं ना ते. हे काय गाड्या आतमध्ये आहेत. शूटिंग चालू आहे दोन्हीची ते. युटर्न मारू का पुढून जाऊ? ये पुढे घे, शूटिंग चालू आहे बघा पुढे. ते इम्पिरियल हॉटेल आहे आणि जिथे जे बंद आहे खूप वर्षापासून, ज्याचा हॉरर स्टोरी खूप फेमस आहे. आणि हे सगळे खाली विले आहेत, जिथे आपण रॉयल पाम म्हणून ओळखलं जातं कोरेगावमध्ये. हे सगळे खाली व्ह्यू आहे. ठीक आहे. आणि गेल्या खूप वर्षापासून हे इम्पिरियल हॉटेल हे झालंय, बंद आहे. हा तो रोड खाली आहे जिथे माझी गाडी लागली आहे. हा तो रोड खाली आहे जिथे आपण बांगुर्डा लेक वगैरे आहे तिथे जातो, जिथे लेकवरती जातो. आणि हा तो व्ह्यू आहे जिथे आता खाली कन्स्ट्रक्शन चालू आहे, खूप सारे कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत, त्यामुळे वाट लावली आहे की. पण हा तो व्ह्यू आहे. आणि हेच ते खूप फेमस हॉटेल आहे इम्पिरियलचं. पुढचं हा इथून जो हॉटेल चालू होतो, इथून त्याच्या मागे पण असू शकतं, इथून जो हॉटेल चालू होतो हा तो असा येऊन तो तिथपर्यंत होतो. हा एवढा मोठा हॉटेल आहे, इम्पिरियल हॉटेल्स म्हणून फेमस आहे. ठीक आहे. आणि ह्याच्या गाड्यात आलं, हे सगळे खाली विला आहेत, पर्सनल विला वगैरे आहेत. आणि इथूनच हे जे वरती तुम्हाला दिसतंय, हे सगळे विला आहेत, रॉयल पाम म्हणून विला, जिथे सगळे टोटली सगळे विलेज आहेत ना, सगळे प्रायव्हेट विला आहेत सगळे टोटली. आणि हे ते हॉटेल खूप फेमस हॉटेल होतं, जिथे हॉन्टेड म्हणून ओळखलं जातं, पण कदाचित असं काही नाही आहे. आय थिंक सो. आता हा तो बोलतं आहे म्हणून. तुझा एक्सपिरियन्स आलाय कधी? आम्ही आम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे.
मग कधी आला एक्सपिरियन्स आलाय कधी? फक्त स्टोऱ्याच ऐकल्या असतील तू, पण मला नाही वाटत कधी एक्सपिरियन्स आलाय. आवाज येतात. कसले आवाज येतात? आम्ही कसल्या आवाज येतात ते तर रात्री येऊन बघा एकदा. अलाउड नाही तसं इकडे थांबू नाही शकत कोण. ओके. पकडलं कर जमा. पण मला तर नाही वाटत कधी ऑर्डिनेट वगैरे असू शकतं, अफवा असू शकतात आणि त्याचं काहीतरी रिस्ट्रिक्शन असतील. ते गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये होतं वाटतं. आता सध्या गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात आहे ना, सध्या गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये. मर्डर झालेलं म्हणून बंद केलेत. ओके, मर्डर्स वगैरे झालेले इन शॉर्ट त्यासाठी बंद आहे. पण अरे अबेंगनेन झालं तिचं खूप चांगलं होतं. पण त्याच्यानंतर ना आता शूटसाठी वगैरे यूज होतात है ना, हा हॉरर शूट वगैरेसाठी. आता पण आतमध्ये एक शूट चालू आहे, बघूया. जायला नाही भेटणार, पण गेटवरून आपण एंट्रन्स वगैरे शूट करू. पण खूप मस्त हॉटेल, जर चालू असतं तर आज सगळ्या हॉटेलला खाल्लं असतं मला वाटतं. वेगळा फोटो असेल गुगलला आहे त्याचे फोटो. तर मी गुगलला जुने फोटो पण दाखवीन त्याचे तुम्हाला. गुगलला आहे त्याची इन्फॉर्मेशन पण आहे भरपूर सारी. आणि हे वरती बाल्कनी दिली आहे, तिथूनच त्याच ह्याच्यातून तिथून यायचा, तिथून विजय वरती चढायचा, वरतून मस्त व्ह्यू बघायचा. आणि हा तो व्ह्यू आहे. आणि हे सगळे खाली विले आहेत, जिथे आपण रॉयल पाम म्हणून ओळखलं जातं गोरेगावमध्ये. तर हे सगळे खाली व्ह्यू आहे. ठीक आहे. आणि गेल्या खूप वर्षापासून हे इम्पेरियल हॉटेल हे झालं आहे, बंद आहे.